लवकरच मल्हारी षडरात्र उत्सव सुरू होणार आहे। म्हणजेच काय तर चंपाषष्ठीच्या आधी जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर त्याचा पहिला दिवस ते मार्गशीर्षच्या 6व्या दिवशी ज्याला आपण चंपाषष्ठी म्हणतो तर या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये मल्हारी षडरात्र उत्सव साजरी करायचा असतो। तर याच मल्हारी षडरात्र उत्सवच्या निमित्ताने श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण कसं करावं त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, मल्हारी षडरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे 21 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार ते 26 नोव्हेंबर म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी वार बुधवार। तर या दिवशी चंपाषष्ठी आलेली आहे। तर या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपले जे काही संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत किंबहुना आपले सुद्धा आराध्य दैवत श्री खंडोबा महाराज यांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे। ती कशी ते आपण बघूया। मनी आणि मल या 2 राक्षसांना ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की कोणीही त्यांचा पराभव करू शकत नाही आणि हे 2 राक्षस प्रचंड पराक्रमी होते। सज्जन लोकांना ते त्रास देऊ लागले। त्यांच्या त्रासातून सज्जन लोकांची मुक्तता व्हावी म्हणून भगवान शंकरांनी खंडोबाचं रूप धारण केलं आणि युद्ध सुरू झाले। हे युद्ध मणिचर पर्वतावर सुरू झाले। याच्यामध्ये मणी हा शरण आला आणि मल्ला हा ठार झाला। म्हणून भगवान शंकरांनी खंडोबाचं रूप धारण करून प्रजेला सुखरूप केलं होतं, प्रजेला त्याच्यातून मुक्तता मिळवली होती। तर आता भगवान शंकरांचे रूप असलेले श्री खंडोबा महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे कर्नाटकचे आराध्य दैवत आहेत। आपण षडरात्र उत्सव आपल्याला साजरी करायची असते। बऱ्याच वेळा असं होतं ना की फक्त आणि फक्त आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो, पण आपण आपल्या वडिलांची सेवा करतो का? म्हणजेच काय की आईची सेवा करतो, बाबाची सेवा आपल्याकडून घडते का? फक्त जेव्हा शारदीय नवरात्र उत्सव येतो किंवा चैत्र नवरात्र उत्सव येतो तर तेव्हा आपण भरपूर आपल्या कुळदेवीची आई भगवतीची सेवा करत असतो। तर त्याच पद्धतीने आपल्याला या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये भगवान शंकरांचे रूप असलेल्या खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे। तर श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे। अतिशय सुंदर दिव्य अनुभव देणारं मल्हारी सप्तशती। बघा ताई, जेव्हा संसारिक अडचणी येतात तर तेव्हा कुठेतरी कुळदेव आपल्याकडून होत नाही किंवा आपल्याकडून चुकतं का? कोण आहे असं जे वर्षाला, 1.5 वर्षाला, अगदी 2 वर्षाला जेजुरीला जातात तर देवाची तळी भरतात। फक्त चंपाषष्ठी आली की मग तोच दिवस असतो की आपण देवाची तळी भरतो, नंतर आपण काही तळी वगैरे भरत नाही। असे बऱ्याच वेळा घडतं की कोण आहे, बऱ्याच ठिकाणी असं होतं की फक्त देवीला जातो आपण, मूळपीठावर जातो, पण खंडेराव महाराज जेजुरीला आता बऱ्याच ठिकाणचं असं आहे की त्यांच्या जवळपासचे जे काही गावं आहेत तर तिथले जे काही खंडेराव महाराज आहेत तर ते त्यांचे देव आहेत, म्हणजे देव आहेत अर्थात खंडेराव महाराजच आहेत, पण कुठल्या तरी गावातले आहेत। आणि जे काही मंदिर आहे, जरी तुमचे जेजुरीचे खंडोबा नसतील तर तुमच्या जवळपासच्या गावातले असेल तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे। खरं तर जसं देवीची घटस्थापना केली जाते तर त्याच पद्धतीने खंडेराव महाराजांची सुद्धा घटस्थापना केली जाते। आता हे प्रत्येकाच्या घरात आहे, प्रत्येक गावामध्ये असं नाही आहे, पण आपण सेवा तर करू शकतो ना की ज्या पद्धतीने आई भगवतीच्या आपल्या एवढ्या सुंदर अशा सेवा आपल्याकडून घडल्या आहेत तर त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या वडिलांची पण सेवा करायची आहे। आणि खरं तर आपण जेव्हा पितरांची सेवा करत असतो तर पितरांच्या सेवेमध्ये जेव्हा सासू सासरे दोघे पण नाही आहेत मग अशा वेळेत काय करतो आपण? सासऱ्याच्या तिथीला आपल्या आईला पण आपण जेव घालतो। कारण का की आईला मान नाही लागत, वडिलांना मान लागतो। हे त्याच पद्धतीने आहे की खंडेराव महाराजांची सेवा तुमच्याकडून घडते का? आणि ताई, मग आम्ही नवीन आहे, मग आमच्याकडे कोणी केली नाही आहे, तरी पण मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करून काहीच वाईट होणार नाही। जर तुमच्या अडचणी असेल, संसारिक अडचणी आहेत किंवा मुलं बाळ होत नाहीत तर मग अशा वेळेस जर तुम्ही हे पारायण केलं, मुलं बाळ नाही आहे, लग्न जमत नाही आहे, तर मुलीच्या लग्नासाठी अडचणी निर्माण होत असेल तर तुमच्याकडून खंडेराव महाराजांची व्यवस्थित सेवा होते का? तळी भंडार होतो का? दरवर्षी मूळपीठावर जाऊन त्यांचा मान सन्मान तुमच्या घरात ही सेवा होते का? ज्या पद्धतीने आईची सेवा, आपल्याला कुळदेवीची सेवा ही घरातल्या कुलस्त्रींनी करायची असते तर त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुळदेवाची ही सेवा ही घरातल्या माणसांनी केली पाहिजे। जो मोठा आहे, घरातला करता आहे तर त्यांनी केली पाहिजे। 99% घरात करत नाही। ताई, आमच्या घरात आमचे माणसं सेवा करणार नाही, मग आम्ही करू शकतो का? तर हो, ज्या पद्धतीने स्त्रियांना मंगळवार धरायला सांगतात तर त्याच पद्धतीने पुरुषांना सुद्धा रविवारचा उपवास केला जातो। कारण रविवार हा खंडेराव महाराजांचा वार आहे आणि त्यांचा उपवास केला जातो। आणि मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण हे घरातल्या पुरुषांनीच केलं पाहिजे। मग ताई ते करणार नाही आहेत, मग ते नसेल करणार तर आपल्यालाच करावं लागतं। मग आता आपण बघूया की हे पारायण कसं करावं। अगदी स्त्रिया करू शकतात का? तर कुठल्या पण स्त्रिया देवाची सेवा करू शकतात। तर ताई, मी विधवा आहे, मी प्रेग्नेंट आहे, बिंदास करू शकता, काहीच मनात आणायचं नाही। तर माझा मुलगा करू शकतो का? तर हो, नक्कीच करू शकतो। माझे पती करू शकतात का? जर त्यांची इच्छा असेल तर ते करू शकतात। आणि
कोणी नसेल करणार तर आपण जिंदाबाद, तर आपणच करायची सेवा. आता सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते. तर पहिल्या दिवशी मल्हारी सप्तशती ग्रंथ असणं महत्त्वाचं आहे. तर जवळच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल. तुमच्या देवघरात असलाच पाहिजे, कारण ज्याप्रमाणे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं तर नित्यसेवेमध्ये 2-2 अध्याय, तर त्याच पद्धतीने याचं सुद्धा तुम्हाला रोज 3-3 अध्याय तुम्हाला पठण करायचे असतात. नाही तर मग रविवारी संपूर्ण पारायण करायचं असतं. तर ते नसेल शक्य तर मग या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये तरी 6 पारायण करा. तर ताई आमच्याकडे आता लग्न आहे, तर तिथी खूप दाट असणार आहेत. मग ताई आम्हाला लग्नाला जायचं आहे. मग तुम्ही 1 पारायण करा, तुम्ही 3 पारायण करा, तुम्ही 5 पारायण करा, जसं तुम्हाला जमेल तर तसं पारायण करा. तर हे पारायण एका बैठकीतच करायचं असतं. तर आधीच सांगते ताई, मग हे पारायण म्हणजेच नित्यसेवा ज्या पद्धतीने करतो ना, तर त्या पद्धतीने मग तुम्ही 3-3 अध्याय पण रोज पठण करू शकता. आता हे पारायण कसं करायचं तर बघा, सगळ्यात आधी तर स्वामी स्तवन पठण करायचं असतं. तर अर्थात 1 ते 14 अध्याय असणार आहे. तर हे पारायण कसं करायचं, सगळ्यात आधी तर रोज एकदा स्वामी स्तवन वाचायचं आहे, एकदा मल्हारी कवच वाचायचं आहे, एकदा मल्हारी रुद्रस्तोत्र वाचायचं आहे, एकदा मल्हारी अष्टकम वाचायचं आहे आणि मल्हारी मार्तंड जप हा तुम्हाला क्रमशः वाचायचा आहे. सगळं त्या ग्रंथात दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये येतं तर 1 ते 14 अध्याय तुम्हाला लगातार पठण करायचे आहे. ते पठण करून झाल्यावर आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचे आहे. तर खंडेराव महाराजांची आरती करायची आहे. तर एवढं करायचं आहे. वाचायलाही सोपं आहे. तर मराठी प्राकृत आहे. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्हाला रोज वाचायचं आहे. आज जर मी 1 पारायण केलं तर उद्या माझं दुसरं पारायण असणार आहे. तर तेव्हा सुद्धा मी स्वामी स्तवन, मल्हारी कवच, मल्हारी अष्टकम, मल्हारी मार्तंडाचा जप हा जप मल्हारी मार्तंडाचा जप इतका प्रभावी आहे ना. तर त्याच्यानंतर 1 ते 14 अध्याय अगदी 1.25 तासामध्ये, ज्यांचं वाचायला एकदम फास्ट आहे ना तर मग त्यांचं 1.25 ते 1.5 तासामध्ये या ग्रंथाचं पारायण होईल. ताई आम्हाला घरात सेवा करणं शक्य होत नाही. मग जवळचं केंद्र असेल आणि जर केंद्रात जाऊन जर तुम्हाला सेवा करायची असेल तर सामूहिक तर खूप चांगला आहे, कारण प्रत्येक केंद्रामध्ये सामूहिक सेवा होणार आहे. घरात वाचायला काही अडचण असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन नक्कीच ही सेवा तुम्ही करू शकता. आता बघा, या सेवेचं तुम्हाला सांगितलं कसं वाचायचं, तर ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. अगदी दुपारी 12 ते 12:30 मध्ये सुद्धा करू शकता, हरकत नाही. पण याचे काही नियम आहेत. आता नियम काय आहेत तर वर्षभरात आपल्याकडून सेवा होत नाही, मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण होत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर ताई आमच्याकडे पारायण होत नाही. मग तुम्ही या 6 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करा. तुम्हाला माहिती आहे का, या 6 दिवसामध्ये खंडोबाच्या ज्या काही सात्विक लहरी आहेत त्यात खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि त्या आपल्याकडे आकृष्ट व्हाव्या सेवा करून असं काही घरात बसून होत नाही. तर ती सेवा करून त्यांच्या ज्या काही सात्विक लहरी आहेत तर त्या आपल्यापर्यंत आकृष्ट व्हाव्या म्हणून ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करावं. मांसाहार कडकडीत वर्ज करावा. तुमच्या घरात घटस्थापना होणार आहे तर मग बऱ्याच ठिकाणी घटस्थापना केली जाते. या 6 दिवसामध्ये घरच्यांना सांगा की मांसाहार करू नका. भले तुम्ही 1 पारायण करणार असाल किंवा 4 पारायण करणार असाल, 3 पारायण करणार असाल तर विषम संख्यामध्ये तर घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच्याबरोबर पराण्य वर्ज करावा. आता ताई या तिथीला घरातलंच लग्न आहे, आम्हाला जावं लागेल. मग अशा वेळेस काय करायचं आहे, आपली सेवा सगळी उरकून घ्या. आता मला माहिती आहे की मला गावाला जायचं आहे, मग या तारखेला मग मी काय करेल तर मला जेवढे पारायण करायचे आहेत मी अगदी आता या कालावधीमध्ये, मग आता आधी केलं तर चालतं का तर बघा, तुमची इच्छा असेल तर करू शकता. पण मी सांगते की ताई आधी वाचू का तर बघा, नाही तर या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुमच्याकडून घडेल आणि अगदी 1 जरी पारायण घडलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. खंडेराव महाराजांची सेवा आपण करत आहोत. तुम्ही वर्षभर आपल्याकडून होत नाही. मग पण या चंपाषष्ठीच्या निमित्ताने जर तुम्ही हे पारायण केलं ना तर बघा, तुमच्या संसारिक अडचणी कितीतरी प्रमाणात कमी होतील. जो प्रामाणिकपणे सेवा करत असतो ना, जो एकदम व्यवस्थित अशी सेवा करत असतो ना, तर त्याच्यावर खंडेराव महाराजांची कुळदेवीची कृपा असते. म्हणून तळी भंडार आपल्या मूळ पीठावर जाऊन देवाचा मान सन्मान करणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगेल ब्रह्मचर्याचं पालन करावं. पराण्य दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आहे. तुमची सेवा चालू असेल तर अर्थात तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं काहीही खायचं नाही आहे. त्याच्याबरोबर येतं मांसाहार वर्ज. एवढेच नियम आहेत जे तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे, बाकी काही नाही आहे. तर तुम्हाला मी सांगेल की महिलांनो, जर संसारिक अडचणी असेल आणि तुम्ही म्हणता ना की ताई सगळं चांगलं आहे पण घरात वाद होतात, मुलाचं लग्न जमत नाही, मुलीचं लग्न जमत नाही, संतान संबंधित काही अडचणी आहेत, तर हे कुळदेवाचंच आहे. जर तुम्हाला कुळदेवाच्या संबंधात काही अडचणी असेल, अडलेले पैसे आहेत, खूप अडचणी आहेत, असंख्य अडचणी आहेत, जर तुम्ही
त्यांची सेवा केली, कुळदेवाची चटकन पावणारे देव हे आपले गुरुदेव मानलेले आहेत आणि आपले कुळदेव कुळदेवी आहेत. जर तुम्ही त्यांचं केलं, जर तुमच्याकडून तुमच्या वडिलांची सेवा, आपल्या बापाची सेवा घडली, तर ते आपली इच्छा, आपल्या अडचणी का दूर नाही करणार. म्हणून या चंपाषष्ठीचं अवचित साधून सगळ्यांना विनंती आहे की आपल्या घरात एकदा तरी नाही ना तुम्हाला 6 दिवस सेवा करणं शक्य होत, तर एक तरी पारायण करा. नाहीतर 3 अध्याय तुम्ही दररोज पठण करू शकता. नाही तर मग एकाच बैठकीत तुम्ही आधीच सांगते दुर्गा सप्तशती ग्रंथ ज्या पद्धतीने आहे तर त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे. जर काही अडचणी असेल तर कमेंट करून विचार तर सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.